नमस्कार मित्रांनो, मी अशोक, वीज मित्र इलेक्ट्रिशियन. तर तुमचं स्वागत आहे आजच्या हा नवीन आणि महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला हा जो व्हिडिओमध्ये दिसतो ना, हा RCB 4 पोलचा RCB 30 मिली एम्पियरचा आहे हा. तर हा मी आज ऑफिसमध्ये इन्स्टॉलेशन करणार आहे. तर हा खूप महत्त्वाचा डिव्हाइस आहे. हा लिकेज करंटवर कार्य करतो. तुमच्या घरामध्ये ऑफिसमध्ये जर कुठली वायर ओपन झाली आणि जर लिकेज करंट तुमच्या जर ग्राउंडकडे जात असेल तर हा जागेवर ट्रिप मारतो. म्हणजे हा कसा कार्य करतो मला सांगतो मी. तुमच्या फेजमध्ये जेवढा करंट आहे तेवढाच न्यूट्रलमध्ये पण करंट पाहिजे. तर तुमच्या फेजमध्ये जर करंट समजा 10 एम्पियर पाठवला आहे आणि न्यूट्रलमध्ये जर समजा तो 8 एम्पियर असेल तर जो मधला डिफरन्स आहे त्या डिफरन्सवर हा कार्य करतो. म्हणजे जेवढा फेजमधून करंट वाहतो आहे तेवढाच रिटर्न न्यूट्रलमध्ये करंट आला पाहिजे. जर तो करंट न्यूट्रलमध्ये तेवढा आला नाही तर हा समजून जातो कुठंतरी करंट लिकेज होतो आहे, त्यासाठी हा जागेवर ट्रिप करतो. तर तुमच्या हॉस्पिटल, फ्लॅट, ऑफिस, शाळा, वॉशिंग मशीन, फ्रीज, कूलर यासाठी खूप महत्त्वाचा आहे. हा माणसाचा जीव वाचवणारा प्रोटेक्शन आहे. RCC रेसिड्युअल करंट सर्किट ब्रेकर ह्याचं नाव आहे. तुम्ही LNT कंपनीचा घ्यायचा किंवा स्नायडर आहे. खूप मल्टीनॅशनल कंपन्याचा तुम्ही जर यूज केला ना, खूप महाग आहे हा, पण खूप महत्त्वाचा आहे. कारण तुम्ही हॉस्पिटलसाठी पण वापरू शकतात, शाळा, कॉलेज, तुमच्या घरगुती सुटे पण वापरू शकतात. तर चला, मला आपल्या आज फेसबुक फॅमिली आहे आणि यूट्यूब फॅमिली आहे त्यांना हा महत्त्वाचा स्विचबद्दल थोडी माहिती सांगूया. ह्याची प्राईस माझ्या हातात हा 4000चा आहे. तुम्ही जर घरगुती घेत असाल तर 1819 रुपये तुम्हाला सिंगल फेजमध्ये येईल. LNTचा वापरायचा किंवा सिमेंटचा घ्यायचा किंवा स्नायडरचा घ्यायचा. आणि RCB वापरणं खूप मित्रांनो महत्त्वाचं आहे आजकाल. तुमच्या घरामध्ये जर लिकेज करंट असेल तर त्याच्यापासून शॉर्ट सर्किट होतो किंवा आपल्याला शॉक बसतो. तर शॉक बसून घ्यायचा नसेल, जर आपला जीव वाचवायचा असेल तर हा नक्कीच RCB तुमच्या घरामध्ये तुम्ही इन्स्टॉलेशन करून घ्या. आपण घरामध्ये एवढा खर्च करतो, फ्लॅटमध्ये, बंगल्यामध्ये फर्निचर करतो आणि एवढा 1-2 हजाराची वस्तू, एका वस्तूची 2000 म्हणले की नको म्हणतो. पण हा तुम्ही लावून घ्या तुमच्या घरामध्ये, ऑफिसमध्ये, शाळामध्ये. तुम्ही जर वॉशिंग मशीन यूज करत असाल, फ्रीज यूज करत असाल तर तुमचा जो लिकेज करंटवर हा ट्रिपिंग होणारा डिव्हाइस आहे, हा तुम्ही सगळीकडं तुमच्या घरातला जो लिकेज करंट आहे, लिकेज करंट झाला तुमच्या घराच्या वायरिंगमध्ये कुठे जॉईंट असेल तर नक्कीच तो लिकेज करंट वाहतो. तो लिकेज करंट जर वाहत असेल तर हा जागेवर ट्रिप मारतो. तर चला, असेच माझ्या नवीन महत्त्वाच्या आणि ह्याच्या व्हिडिओसाठी आपलं पेज फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करा. तर आपण आता भेटूया पुढच्या ह्याच्यामध्ये. तर ह्या ऑफिसचं आपण जे वायरिंग केलेलं आहे ऑफिसचं, तर आपण ह्या ऑफिसमध्ये हा RCB आता इन्स्टॉलेशन करून देणार आहे. त्यांच्या इथं कॅम्प्युटर आहेत आणि प्रिंटर आहे. तर ह्यांचं मोठं ऑफिस आहे, आपण तिथं इन्स्टॉलेशन करून देणार आहे सेफ्टी प्रोटेक्शन म्हणून. भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.